विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग सेकंड त्याच्या रिव्हिजनमध्ये आपण आहोत. थर्ड टॉपिकमधली काही सम्स आणि त्याशिवायही पहिल्या दुसऱ्या टॉपिकमधले पण काही इम्पॉर्टंट सम्स आपण आजच्या उजळणी तासामध्ये बघणार आहोत. ओके, तर मग जेणेकरून रेग्युलरच्या मुलांनाही त्याचा फायदा होईल आणि ज्या मुलांना CET द्यायची आहे त्यांनाही त्याची थोडीशी मदत होईल असा आपला हेतू आहे. त्यामुळं आपण CET टेस्ट पेपर नंबर 3 याच्याकडे आपण जातो. मोस्टली वर्तुळ सर्कलमधले पण प्रॉब्लेम्स आहेत आणि जवळजवळ सर्वच लेसनमधले पुन्हा काही महत्त्वाचे प्रॉब्लेम्स तुमच्याशी शेअर करायचे राहिलेत ते आपण परत आपण एकदा करतो आहोत. क्वेश्चन नंबर 1 कसं आहे बघा. एकाच वर्तुळावर ABC हे 3 बिंदू आहेत आणि मग त्याच्यामधला एक आर्क AB आहे, दुसरा आर्क BC आहे आणि B शिवाय कोणताही बिंदू त्याच्यामध्ये सामायिक नाही. तर तो त्रिकोण जो तयार होईल त्या दोन्हींची मापं 120 आहेत. तर तो त्रिकोणाचा हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण तयार होईल. एका मध्ये एके असं वर्तुळाचे 3 बिंदू आहेत, ABC नावाचे 3 बिंदू आहेत तिथं आणि मग त्याच्यामध्ये जो आर्क आहे ना हा AB BC हा 120चा आर्क आहे, हा 120चा आर्क आहे आणि हा पण आता रिमेनिंग आर्क कितीचा राहिला सांगा. संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप 360, त्यामुळे हा 120चा राहिला. आता हा 120चा आर्क असेल तर हा अँगल ह्याच्या हाफ असणार, हा ह्याच्या हाफ असणार, होय ना. साहजिकच हा पण हा असणार. आणि मग असं विचारलं की असे जर आर्क असतील, असे जर तिन्ही आर्क असतील तर हा जो ट्रायंगल आहे तो कोणत्या प्रकारचा असेल. लघुकोन त्रिकोण, समभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण, काटकोन त्रिकोण असे 4 ऑप्शन्स असतील. सांगा बरं कुठल्या प्रकारचा त्रिकोण तयार असेल की हे जे आर्क 120चे 3 आर्क तयार होतील त्यामुळे त्याचे इन्स्क्राइब्ड अँगल आहेत ते त्याचे 60-60चे होतील आणि ह्याचा ईच आणि एव्हरी अँगल हा 60चा येईल. त्यामुळं हा ट्रायंगल कोणत्या टाईपचा असेल असं ऑप्शनल आहे. ऑप्शनलमध्ये 3-4 पर्याय दिलेत, त्यापैकी कोणता पर्याय तुम्ही निवडाल. बोला बघूया कोणता पर्याय निवडाल मग. कुठला असेल. ईच त्याचा प्रत्येक कोण सारखा असतो, तो कोण समकोन असतो आणि समकोन असला तर तो कोण कसला असणार सांगा बरं. समभुज त्रिकोण असणार. ह्यातला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे तो म्हणजे समभुज त्रिकोण. असं एक महत्त्वाचं गणित पण आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये त्या 3.4 आपण हे बघितलं होतं. पुन्हा एकदा सर्वांनी त्या टॉपिकमधलं सर्कल ज्यांना थोडंसं आव्हानात्मक वाटतं जादा गुणधर्म असल्यामुळं त्यांनी पुन्हा ते जवळजवळ 12 लेक्चर्स आपण पूर्ण केलेत सलगपणे. ते जरा अटेंड करावं, ते बघा. तत्पूर्वी गणित मैत्री चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळेच लेक्चर्स ॲट अ टाईम बघायला मिळतील. ओके. तर असा हा प्रश्न होता. ह्याचा आर्क 120चा असेल तर हा अँगल हा 60-60चा असेल आणि हा म्हणून हा समभुज त्रिकोण असेल असा पर्याय तुम्ही निवडणार आहात. बुकमध्ये पण तुमच्या ते प्रॉब्लेम सेटमध्ये जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत त्याच्यामध्येही हा प्रश्न सॉल्व करण्यासाठी दिला आहे. तो परत एकदा वाचा. हा नक्की समभुज त्रिकोण असेल, तो कसा असेल समजून घ्या जरासं. दुसरं एक गणित परत इथं आहे, असं आहे बघा. बघा बरं, पुन्हा एक असं एक सर्कल दिले त्याने. तुम्ही आता मुद्दाम मी त्याचे पर्याय देत नाही आहे, पर्याय देण्यापेक्षा तुम्ही ते पर्याय निर्माण करा, त्याच्या आन्सरचा विचार जास्तीत जास्त करा असा तो भाग आहे. की इथं AB, इथं A आहे, इथं B आहे, इथं C आहे, इथं D आहे, इथं E अँगल आहे. याच्यात दोन्हीचा इंटरसेक्शन जो आहे तो E आहे. हा आर्क 30चा दिला आहे हा, किंवा हा 42चा आहे आणि हा लहान आहे तो 30चा आहे. तर हा अँगलचं माप किती असेल किंवा ह्या अँगलचं माप किती असेल असा प्रश्न आहे. व्हॉट इज द अँगल AEC. त्याचेही 4 पर्याय दिलेत. पर्याय आता मी तुम्हाला सांगत नाही, पण हे AEC अँगल कसा काढायचा असतो. आता इथं बघा, ह्या 2 कॉर्ड्स आहेत आणि त्या दोन्ही वर्तुळाच्या आतमध्ये आलेत आणि त्यावेळेला त्याचे हे जे दोन्ही अपोजिट अँगल्स असतात. हा अँगल इक्वल असतो आणि मग ह्या अँगलच्या हे जे आर्कच्या रिलेटेड आहे बघा, ह्या आर्कच्या रिलेटेड हा अँगलचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. कसं काढायचं असतं बरं. काय शिकलो होतो आपण याच्यापूर्वी. बोला जरासं काय शिकलो होतो बघा. हा जो अँगल AEC आहे, AEC हा जो अँगल आहे हा अँगल हाफ असतो, पण कुणाच्या हाफ असतो
कुणाच्या सांगा बरं, कुणाच्या? हे जे दोन आर्क आहेत ह्या दोन्हीचे ॲडिशन होणार, कारण ह्याचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो सर्कलच्या आतमध्ये आला आहे. मग ह्या आर्कची ॲडिशन करायची, 42 आणि 30 ह्या दोनची ॲडिशन करायची. 1/2 बोला 72. 72ला हाफनं इंटू करायचं म्हणजे 2 भागायला पाहिजे आपल्याला, नाही का? 2 एके 2, 2 त्रिक 6, 2 सक्क 12. अशा रीतीनं हा जो अँगल येईल, हा जो अँगल येणार हा 36 डिग्रीचा येणार. आलं लक्षात सगळ्यांच्या? हा जो अँगल येणार हा 36 डिग्रीचा येणार. ज्यावेळी ह्याचा इंटरसेक्शन दोन जीवांचा आंतरविभाजन आणि अँगलमधला हा रिलेशन होतं. जेव्हा हे बाह्य असतं तेव्हा वजाबाकी करत होतो आपण, आणि वर्तुळाच्या आतमध्ये जेव्हा छेदतात तेव्हा त्या दोन आर्कचं बेरीज करायचं आहे आणि त्याचा हाफ करायचा आहे. ह्याच्या पद्धतीची गणितंसुद्धा आपण महत्त्वाची गणितं म्हणून आपण शिकलो होतो. त्याच्यामध्ये तो प्रश्न आहे. रेग्युलरच्या मुलांनीही ते बघावं. थोडंसं अभ्यासक्रमातून बाहेर गेले, निघून गेले, ह्या गोष्टी नंतर विचारात घेऊया. अभ्यासक्रमातून निघून जात नाही आहे, ते आपल्या स्वयं अध्ययनासाठी असणार आहेत. त्यामुळं तोही भाग आपण शिकून घेऊया, जेणेकरून पुढच्या शिक्षणासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके बाळांनो? तिसरा प्रश्न बघा कसा आहे. वर्तुळाच्या एका कंसाचे माप 60 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल? वर्तुळाच्या एका कंसाचे माप 60 अंश आहे, 60 डिग्री आहे. एक सर्कल आहे, त्याचा जो लघुकोन आहे त्याचं माप हे किती आहे बघा, त्याचं माप आहे 60 डिग्री. तर त्याच्या संगत असणाऱ्या विशाल कंसाचं माप किती असेल? हा तोंडी उत्तर सांगू शकता सगळ्यांनी. बघूया. संपूर्ण वर्तुळ कंस आहे कितीचा? 360चा. त्यातला हा जो आर्क आहे तो एक आर्क 60चा दिला आहे, तर त्याचा हा अपोजिट आर्क, त्याचा हा विशाल कंस हा कितीचा असेल? बोला. टोटल सर्कलचं मेजरमेंट, टोटल आर्क ऑफ द सर्कल, संपूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असणार सांगा? 360 असणार. त्याच्यामधून हे 60 मायनस करूया, त्यामुळे हा राहिला बघा 300 डिग्रीचा राहिला. म्हणजे हा त्याचा विशाल कंस आहे. सोपा प्रश्न आहे, सोपेच प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत आणि सोप्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला पडसी देता यावं. म्हणजे हा 60चा लघुकोन असेल तर त्याचा विशाल कंस हा 300चा असेल. 300चा विशाल कंस दिला असेल तर त्याचा लघुकंस हा 60 अंशाचा असेल. एका काटकोन त्रिकोण PQRची माहिती बघा. आता आपण मिक्स केलेली गणितं आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रकरणामधली, आणि मग आपण चौथ्या प्रकरणात जाऊया. मग आपण पुन्हा रिव्हायजन करूया. आता थोडंसं CETच्या मुलांनाही त्याचा मदत व्हावी. जी मुलं आत्ता एक्झामला CETच्या परीक्षेला जाणार आहेत त्यांचाही थोडंसं उजळणी वजा भाग व्हावा. बहुपर्यायी प्रश्न येणार आहेत. मराठी आणि हिंदींना वगळून बाकीच्या सर्व विषयामधले 25-25 गुणांची CET परीक्षा आपल्याला पुढच्या 11वीच्या प्रवेशासाठी, डिप्लोमासाठी, ITIसाठी वगैरे आपल्याला द्यायचे आहे. सर्वच टॉपिक्स जर बघितलात तर अधिक बरं होईल. सगळ्यांनाच तुम्ही रिव्हिजन करून घ्या. थोडासा कॉन्फिडन्स तुमचा वाढवण्याचा प्रयत्न करतो आपण. प्रश्न कसा दिला आहे बघा. काटकोन त्रिकोण ABCमध्ये PQRमध्ये एक काटकोन त्रिकोण PQR आहे. काटकोन त्रिकोण PQR मध्ये असं आहे बघा. PQR असा आहे, PQR, आणि इथं असे माहिती दिल्या. PRची लांबी 12 आहे, PQची लांबी 6 आहे. तर अँगल P कितीचा असेल? हा काटकोन त्रिकोण हा Q आहे, Q हा काटकोन आहे, तर Pचं मेजरमेंट किती असेल? आता इथं कोणती प्रॉपर्टी यूज करायची आहे? पायथागोरस थेरममध्ये आपण हा शिकलेला भाग होता. 30-60-90चा थेरम होता, 45-45-90चा थेरम होता. इथं असं दिसतंय तुम्हाला, PQ जे आहे ना ते हाफ ऑफ PR आहे बघा. हाफ ऑफ PR आहे. 30 अंशाच्या कोनासवरील बाजू कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे निम्मी असणाऱ्या बाजू ही याच्या निम्मी असणाऱ्या बाजूसमोरचा कोन हा नक्की 30चा असणार. हा 30चा असणार. आता ट्रँगलच्या तिन्ही कोनांची मापांची बेरीज किती असते बोला बाळांनो? 180 असते. त्यातला हा 90 गेला, हा 30 गेला, म्हणजे 120 गेले. म्हणजे ह्याचा हा अँगल राहणार आहे तो 60चा राहणार आहे. मग 60ची अपोजिट साईड कार्ड जर काढायला सांगितले असेल QR = ह्या 1चं √3 करायचं, √3/2 × PR करायचं होतं असं. मग याचा असा आन्सर आला असतं. √3/2 हे PR, 2 एके 2, 2 सक्क 12,
असं करून याचं उत्तर आपण 6√3 हे त्याचं उत्तर आलं असतं. 30-60-90 मापाच्या त्रिकोणामध्ये 30 अंशाच्या कोनासमोरची जी बाजू आहे ती कर्णाच्या बरोबर निम्मी असते आणि 60 अंश कोनाची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. याचीही थोडीशी उजळणी करून घ्या. याच्यावरही 1-2 सम आपल्याला सोडवावे लागणार आहे. सोपे प्रश्न असतात. उलट सुलट 30 अंश कोनासमोर बाजू निम्मी असते. निम्म्या बाजूसमोर निम्मी जी बाजू असते कर्णाच्या त्या समोरचा कोन 30 असतो. त्यामुळं आपल्याला याचं उत्तर लिहायचं होतं 30, 60, 45, 90 यापैकी पी कोणाचं माप हे किती असणार आहे सांगा? 60 अंश असणार आहे. असं आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व करायचं होतं किंवा आहे. तुम्ही ते सॉल्व करून घ्या. हे समजून घ्या. तुमच्याकडं हे कुठेतरी टेक्स्टबुकमध्ये पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेंच्यामधले प्रश्न आहेत ज्यांनी हे लिहायचे असतील तर ते जरूर लिहा. काही प्रश्न मी आता लिहून पण ठेवतो तुमच्याजवळ की तुम्हाला लिहायला मदत होईल. तोपर्यंत समजून घ्या कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत ते पण बघा. ABC हे 3 नैकरेषीय बिंदू असतील तर 3 बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतील? ABC हे 3 नैकरेषीय बिंदू असतील तर 3 बिंदूतून जाणारे एका बिंदूतून जाणारे आपण किती म्हणजे वर्तुळ काढू शकतो सांगा बरं? 3 नैकरेषीय बिंदू आहेत त्याच्यामधून जाणारं ह्या तिघातून जाणारं एकच वर्तुळ काढता येईल. 3 नैकरेषीय बिंदूमधून जाणारं एक आणि एकच वर्तुळ काढता येतं. ह्याचाही जरासा तुम्ही विचार करून ठेवा. असा हा यातला 5वा प्रश्न होता. यानंतर आपण पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. हे 3 नैकरेषीय बिंदूमधून जाणारं एक आणि एकच वर्तुळ काढता येतं. एक आणि एकच वर्तुळ त्याच्यामध्ये जातं त्याच्यामधून जात असतं असा एक भाग होता हा. प्रश्न 6वा. 2 समरूप त्रिकोणांच्या बाजूचे गुणोत्तर. 6वा प्रश्न. 2 समरूप त्रिकोणाच्या जे बाजूचं गुणोत्तर आहे ते 5:7 आहे. तर त्याच्या हे 2 त्रिकोण समरूप आहेत. त्रिकोण 1 हा त्रिकोण 2ला समरूप आहे आणि मग तुम्ही त्याच्या एरियाचं रेशो काढा. एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2 याचं किंमत किती असेल? याच्यासाठी 4 पर्याय दिलेत. बघूया तर मग 4 पर्याय कसा आहे. हां बोला आता. हा जो क्वेश्चन आपण सॉल्व करतोय हा कुठल्या लेसनमधला आहे बघा? हां पहिल्या लेसनमध्ये समरूपता सिमिलरिटी 1.4मध्ये आपण अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व केलो होतो की जिथं 2 ट्रायंगल सिमिलर व्हायचे आणि साईड असायचे. 2 ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा त्याच्या साईडच्याबद्दल एक महत्त्वाचा थेरम आपण लर्न केला होता. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या कोणाच्या प्रमाणात असते सांगा? संगत बाजूच्या का? संगत बाजूच्या होतं का? नाही आहे. संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. हा एक इम्पॉर्टंट थेरम आपण ह्याचा लर्न केला होता. तर ह्यात किमती भरूया. हां ह्या S1 S2चं रेशो जे आहे त्याची किंमत त्यांनी 5:7 दिली नाही का? आता 5:7चं इथं काय होणार सांगा पुढं? ह्याचं जे किंमत आहे ती 5:7 5/7चा स्क्वेअर होणार. बोला आन्सर काय येणार? हां 25/49. 5चा वर्ग 25 आणि 7चा वर्ग 49. अशा रीतीनं 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतं. ह्या एका महत्त्वाच्या प्रॉपर्टीवर आधारित आपल्याला हे गणित असं सोडवायचं होतं. आलं लक्षात बाळांनो? हाही इम्पॉर्टंट थेरम आहे ज्यावरचे प्रश्न उलटसुलटरित्या येऊ शकतात. काही ठिकाणी ह्याचा एरिया दिलेला आहे बघा. ह्याचा एरिया दिला आहे आणि मग आपल्याला एरियाचं गणित एखादं आहे का बघूया. इथं आत्ता माझ्यासमोर नाही आहे. तर एरिया दिला असेल तर ह्याचं साईडचा रेशो असं काही ठिकाणी दिलेलं असतं. ह्याचा एरिया समजा हा 121 आहे आणि ह्याचं 169 आहे. तुम्ही साईडचा रेशो काढा. आता इथं बघा हे जे साईडचं रेशो आहे ना हे असंच ठेवायचं होतं. हां आणि साईडचा रेशो काढत असताना S1 S2ची किंमत काढत असताना ह्याचं आता काय करायला पाहिजे सांगा? ह्याचे अपोजिट क्रिया करायला पाहिजे. काय करायला पाहिजे आता? वर्गमूळ घ्यायला पाहिजे. 11 आणि 13 असं येणार. जेव्हा आपल्याला साईड दिलेल्या असतात आणि एरियाचा रेशो काढायला सांगितलं असतो तेव्हा त्याचा स्क्वेअर करायचा होता. जेव्हा एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो दिलेला आहे आणि साईड काढायला सांगितल्यात तेव्हा त्याचं आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं होतं. हा पण नीट संकल्पना समजून घ्या. कधी स्क्वेअर करायचं आहे कधी स्क्वेअर रूट काढायचं आहे हे तुमच्या मनामध्ये पूर्णपणे ते बिंबलं गेलं पाहिजे. तुम्हाला त्याच्यावरचा कॉन्फिडन्स असला पाहिजे. ओके बाळांनो? ठीक आहे. हां पुन्हा एक आपल्याला प्रॅक्टिकल तुम्हाला त्या प्रॅक्टिकल्स काही पूर्ण करायचे आहेत त्या टाईपचा एक प्रश्न इथं आहे. 7वा प्रश्न. सेगमेंट XZ इज द डायमीटर ऑफ द सर्कल. 7th क्वेश्चन कसा आहे बघा.
एक्स झेड इज अ डायमीटर ऑफ द सर्कल. एक्स झेड हा डायमीटर आहे एका सर्कलचा. एक्स झेड हा व्यास आहे आणि वाय हा वर्तुळाच्या अंतर्भागात. वाय इज इंटेरियर पॉईंट. एनी इंटेरियर पॉईंट दॅट इज आउटर इनर आणि हे होतं. इथं एखादा वाय हा बिंदू इथं आहे. तर आता खालीलपैकी कोणतं सेंटेन्स त्यासाठी बरोबर असणार आहे बघूया. इट इज नॉट पॉसिबल टू एक्स वाय झेड इज ॲक्यूट. ॲक्यूट एक्स वाय झेड is a right angle and xyz is obtuse and we can't say any type of this type of questions. बघा तुम्ही सर्कलच्या तुमचं साधं ऑब्झर्वेशन तुम्हाला आपल्याला असं पाहिजे. हा जो XYZ नावाचा कोन आहे हा इथं असा आहे. हा XYZ नावाचा कोन हा असा आहे. समजा वाय इथं असेल, ऑन द सर्कल असेल, तर हा XYZच्या अँगलच्या बद्दल तुमचं मत काय आहे. आणि समजा हा इथं एक्सटेरियरमध्ये असेल, सर्कलच्या तो एक्सटेरियर पार्टमध्ये येत असेल, हा अँगल इथं, हे बघा हा इथं येत असेल, तर तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे. ह्या तीनही प्रॅक्टिकली आपण प्रूव्ह करायचं होतं. हा कोण कसा दिसतो बघा, हा कोण कसा दिसतो बघा आणि हा कोण कसा दिसतो बघा. वर्तुळाच्या परिघावरील बिंदूने व्यासाशी केलेला कोन हा शुअरली 90चा असतो. हा तुम्ही मेजरमेंट करून बघा प्रॅक्टिकली. हा अँगल जो आहे तो हा अँगल शुअरली 90चा असतो. हा जो कोन आहे आता इथला, हा XY हा जो अँगल आहे, हा अँगल आता इथं 120चा आहे. आणि हा जो कोन आहे आता इथला, हा जो कोन आहे तो अँगल 80चा आहे. सर्कलच्या वरील बिंदूने वर्तुळाच्या परिघावरील बिंदूने व्यासाशी केलेला कोन हा एक्झॅक्टली 90चा दिसतोय. हा राईट अँगल असतो. का बघा बरं, हा जो अँगल आहे तो ह्या आर्कला इन्स्क्राईब केलं आहे आणि हे सेमी सर्कल आहे. सेमी सर्कलचं 180 असणार आहे, त्याच्या हे हाफ असणार आहे. पण वर्तुळाच्या बाहेर बिंदू असेल तर त्याने केलेला कोन हा कोन हा 80 आहे. ह्याचा अर्थ हा लघु कोन आहे. आणि वर्तुळाच्या आतला जो कोन आहे, वर्तुळाच्या आतील बिंदूने केलेला कोन हा विशाल कोन आहे. वर्तुळाच्या परिघावरील बिंदूने केलेला कोन हा काटकोन असतो. वर्तुळाच्या आतील बिंदूने केलेला कोन हा विशाल कोन असतो. आणि वर्तुळाच्या बाहेर बिंदूने केलेला कोन हा ॲक्यूट असतो, लघु कोन असतो. ह्या तिन्ही कन्सेप्ट्स. इफ वाय इज इंटेरियर देन इट इज ॲब्ट्यूस अँगल. बरोबर ना. हा कसला कोन आहे सांगा आता. तिथं हा ॲब्ट्यूस आहे, हा विशाल कोन आहे. वर्तुळावरचा दिला तर तो काटकोन आहे आणि वर्तुळाच्या बाह्य भागातला असला तर तो लघु कोन आहे. तुम्ही एकदा ते प्रॅक्टिकली करून बघणार आहात. एक आपल्याला मॅथ्सचं प्रॅक्टिकल पूर्ण करायचं आहे, त्याच्यामध्ये ही फिगर आवश्यक आहे. असं हे सर्कलचं इंटेरियर पार्टचा अँगल कसा असतो, एक्सटेरियर पार्टचा अँगल कसा असतो, हे पाठ करण्यापेक्षा तुम्ही डेव्हलप करा, निर्माण करा. म्हणजे त्या गणिताचा खरा आनंद, गणिताची खरी एन्जॉय, गणिताची खरी गंमत आपल्याला घेता येईल. वर्तुळाच्या परिघावरील बिंदूने व्यासाशी केलेला कोन हा काटकोन असतो. वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदूने व्यासाशी केलेला कोन हा विशाल कोन असतो. आणि वर्तुळाच्या बाह्यबिंदूने वर्तुळाच्या व्यासाशी केलेला कोन हा लघु कोन असतो. लघु कोनच आहे हे एकदा तपासून बघा. ओके बाळांनो, पुढे जाऊया. चॅनलला सबस्क्राईब करत आहात, मित्रांना शेअर करत आहात, त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे आभार. अजून गणित मैत्री परिवार वाढवत राहूया, सर्वांनी शिकूया. सगळ्याचा सगळा अभ्यासक्रम आपला पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी आमची ताकद, आमची एनर्जी तुम्ही आहात. सबस्क्राईब करत राहा, मित्रांना शेअर करा. पुढचं 8th सम कसं आहे बघा. हा एक सर्कल त्याने दिले, हे सर्कल आहे. ह्या सर्कलच्या बाबतीमध्ये अशी इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. एक ट्रँगल पण आहे तसा. सर्कलच्या बाबतीमध्ये एक ट्रँगल आहे. तो ट्रँगल असा आहे बघा. ह्याच्यावरचं ही एक गणित म्हणजे नेहमी परीक्षेमध्ये येतं.
ह्याचं नाव ABC असं दिलं आहे. A B इथं आहे, इथं C आहे, हा ट्रायंगल फॉर्म झाला आहे. त्यानंतर इथं जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत सर्कल बरोबरचे त्यांची नावं PQR अशी आहेत. PQR ह्या सर्कलला हे आतून टच करतं, हे ट्रायंगलमधल्या साईड्सना असं टच करतं. आणि पुढं आणखीन अशी माहिती दिली आहे, हे 3 आहे, हे 4 आहे. आणि हा जो टोटल AC आहे ना हा 11 आहे. तर BCची व्हॅल्यू काढा असा प्रश्न आहे. व्हॉट इज BC? BCची व्हॅल्यू काढा असा तो भाग आहे. बघूया तर मग कसं पूर्ण करता येईल. बोला. आपण सर्कलमध्ये पुन्हा एक थेरम शिकला होता. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल आर कॉन्गरंट. 2 टँजंट सेगमेंट्स ड्रॉन करू शकतो आपण. आणि हे आपल्याला हे प्रूव्ह केलं होतं की हे दोन्ही टँजंट सेगमेंट हे कॉन्गरंट असतात. तसं ए पासूनचे जे काढलेले सेगमेंट्स आहेत बघा, हे आणि हे दोन्ही इक्वल असणार. हा 4 म्हणजे हा 4 असणार. ओके. इथं बी पासूनचे काढलेले सेगमेंट आहेत, हा जो 3 आहे ना हा पण 3 असणार. इथून इथंपर्यंतचा काढलेला हा सेगमेंट बरोबर आहे. आता नीटपणे बघा इथं जरासं, हा जो सगळा AC आहे तो 11 दिला आहे. त्यातला हा जो सेगमेंट होता टँजंट सेगमेंट तेवढाच हा आहे. हा 4चा असणार, हा 4चा असणार. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेले दोन्ही टँजंट सेगमेंट हे कॉन्गरंट असतात. हा आणि हा, हा आणि हा. आता हा सगळा 11 आहे, त्यामुळे हा जो पार्ट उरला इथला तो 7 उरला म्हणजे RC. आता RC आणि CQ हे 2 सेगमेंट्स पुन्हा कॉन्गरंट असणार, कारण C पासून त्या सर्कलला काढलेले ते सेगमेंट आहेत. आता सांगा BCची व्हॅल्यू किती आली. हे बघा, हा जो आहे तेवढाच हा असणार, हा जो आहे तेवढाच हा असणार. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेले जे स्पर्शिका खंड असतात ते दोन्ही स्पर्शिका खंड सारख्या लांबीचे असतात. ह्या टँजंट सेगमेंटची लांबी आणि ह्याची सारखीच असते. परत हा जेवढा आहे ना तेवढाच हा असणार, जेवढा हा आहे हाच आहे तेवढा हा असणार. याच्या गुणधर्माचा वापर केला. हे 4 म्हणून हे 4, हे 3 म्हणून हे 3, हे 7 म्हणून हे 7. आता आपल्याला ह्या BCची लांबी काढायला सांगितल्या. 10, 11, 12, 13, 14 काय उत्तर घेणार तुम्ही यातलं. हे 3 आणि हे 7 असं करून BCची लांबी किती घेणार बाळांनो? 10. 10. सोपं आहे. कधी सोपं आहे, कोणाला इंटरेस्टिंग आहे तर ज्याला ह्या प्रॉपर्टीज माहिती आहेत. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला काढलेले दोन्ही टँजंट सेगमेंट हे कॉन्गरंट असतात. याच्यावरही एक प्रॅक्टिकल वर्क तुम्हाला करायचं आहे. प्रॅक्टिकलचं जे लिस्ट दिली आहे त्याच्यामध्ये आहे. आणि हे दोन्ही सेगमेंट सारखे असतात. त्याचे 8व्या इयत्तेमध्ये तुम्ही ह्याचं प्रूफ किंवा ह्याचं कन्स्ट्रक्शन शिकला होतात. तुम्ही परत एकदा हे बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हा भाग इंटरेस्टिंग वाटेल, सोपा वाटेल, महत्त्वाचा वाटेल. असा हा भाग होता. तुम्ही परत एकदा ह्याचं रिव्हिजन करून घ्या. सोपे प्रश्न आहेत, सोपे प्रश्न सॉल्व करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला CETला सामोरं असताना फारशी अडचण भागणार नाही की मी कधी वाचलोच नाही, हे सर्कल आता पहिल्यापासून सगळं बघायचं काय बघायला पाहिजे त्या लेसनमधलं. ह्या ज्या तुमच्या शंका आहेत ह्या शंका निघून जातील, तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी मदत होईल. CETची परीक्षा तुम्हाला निश्चितपणे सोपी जाणार आहे. सगळ्यांना सोपेच प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत. बेसिक थेरम्स मुद्दाम एवढ्यासाठी बघूया जी तुम्हाला पुढच्या शिक्षणासाठी निश्चितपणे उपयोग पडतील. एका काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे कर्णाचे 9 आणि 4 असे 2 भाग होतात, तर त्या शिरोलंबाची लांबी किती असेल? एका काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे कर्णाचे 2 भाग होतात. एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर टाकलेला जो शिरोलंब आहे त्या शिरोलंबामुळे कर्णाचे 2 भाग होतात. त्याची एकाची, हे बघा, एक काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यावर एक शिरोलंब काढला आहे, त्याच्यामुळे एक भाग हा 4चा होतो, हा 9चा होतो. आणि हा जो शिरोलंब काढला आहे तर ह्याची लांबी काय असेल असा तो भाग होता. ह्याची लांबी काढायला सांगितली. काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे कर्णाचे जे विभाजन होतं, काटकोन त्रिकोणाची समरूपता ह्या भागामध्ये आपण एक संकल्पना शिकली होती. काटकोन त्रिकोणात कर्णावर शिरोलंब टाकल्यामुळे इथे असणारे तिन्ही त्रिकोण, मूळ त्रिकोण आणि छोटे 2 एकमेकांना समरूप असतात. आणि जेव्हा छोटे 2 त्रिकोण एकमेकांना समरूप येतात तेव्हा आपण त्याची समरूपता जेव्हा मांडतो तेव्हा आपल्याला असं मिळालं होतं बघा, BD² = AD × DC असं तयार झालं होतं. त्याला आपण
जॉमेट्रिक मीन थेरम असं म्हणलं किंवा भूमिती मध्याचा थेरम असं आपण त्याची ओळख करून घेतली होती. याचं प्रूफसुद्धा आपण शिकलेलं आहे. ज्यांना हवा आहे त्यांनी तो टॉपिकचा तो जो लेसन आहे त्याचा तो जो आपला तासाचं आपण लेक्चर आपण केले ते लेक्चर्स तुम्ही जरूर बघा. हां, x वर्ग बरोबर 4 गुणिले 9, 9 चौक 36 करा, त्याचं वर्गमूळ 6 काढा किंवा ह्याच आत्ताच वर्गमूळ घ्या 2 गुणिले 3, याचं उत्तर येणार आहे 6. शिरोलंबाची लांबी 6 असेल, 7 असेल, 9 असेल, 13 असेल तर याचं उत्तर जॉमेट्रिक मीन थेरमनुसार ह्याचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे ते 6 घ्यायचं आहे. आलं लक्षात बाळांनो सगळ्यांच्या? ओके. जॉमेट्रिक मीन थेरम काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे कर्णाचे जे विभाजनाचा हा जो शिरोलंब असतो तो भूमितीमध्ये असतो. BD स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू DC. हे प्रॉपर्टी माहिती असायला पाहिजे, ती लर्न करायला पाहिजे, तर ते गणित इंटरेस्टिंग आहे, सोपं आहे. त्यामुळं याही बाबी तुम्ही जरासं नीट लक्षपूर्वक ऐकणार आहात, करणार आहात. परत एकदा हे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम याचे पर्याय होते 9, 4, 6, 2 वर्गमुळात 6. ह्याचं उत्तर येणार आहे 6. 9 चौक 36 आणि 36 वर्गमूळ येणार आहे ते 6 येणार आहे. परत एक 10वा प्रश्न ऐका जरासा कसा आहे बघा. 40 सेमी 40 मीटर उंचीची एक काठी आहे. 40 मीटर उंचीची एक काठी आहे. चाळीस मीटर उंचीची एक काठी आहे. त्याची सावली 20 मीटर पडलेली आहे. एक काठी 40 मीटर उंचीची आहे. तर त्याच वेळेला एक आपल्या शाळेची इमारत आहे आणि त्याची उंची जी पडली ना ती 50 मीटर लांब पडल्या शाळेच्या इमारतीची. तर इमारतीची उंची किती असेल असा प्रश्न विचारला आहे. अगदी थोडं लॉजिक आहे. 40 मीटर उंचीची 20 मीटर सावली पडते तर 50 मीटरची उंची किती पडेल? अर्थात अगदी आपल्याला सिमिलरिटीनं तर सॉल्व होतच आहे, पण साध्या जनरल नॉलेज सोडू शकाल. 20 ते 40 पडते तर 50 किती पडेल ना? 100 मीटर पडणार. 100, 50, 25, 150 ह्याचं उत्तर काय घेणार आहे सांगा तुम्ही? 100 घेणार आहात. आपल्या सावलीवरची काही गणित आपण शिकलो आहे तेव्हा तुम्ही ते गणित नीटपणे बघणार आहात. अजून एक प्रश्न आपण इथं आहे, तोही प्रश्न आपण सॉल्व करूया. एक फिगर बघा कशी आहे. यातला 11वा 12वा प्रश्न असावा. असं एक सर्कल आहे, त्याला 2 टँजंट सेगमेंट्स अशा ड्रॉन केलेत. टँजंट सेगमेंट असे ड्रॉन केले आणि इथं एक अँगल आहे असा MON असा आहे आणि या कोणाचं माप त्यांनी दिलेलं आहे फक्त. आणि बाकीचं ना आता आपल्याला आता ह्याचं ह्या MON कोणाचं माप किती असेल असा प्रश्न विचारला आहे. या कोणाचं माप किती असेल? या कोणाचं माप किती अंश असेल असा प्रश्न इथं विचारलेला आहे. तसा हा प्रश्न 3 किंवा 4 गुणांचा प्रश्न होऊ शकतो, पण CETसाठी हा एका प्रश्नाचं आपल्याला मेजर पाहिजे. याचे ऑप्शन्स आहेत 100 अंश, 180 अंश, 140 अंश, असं काहीतरी नन ऑफ दिस किंवा 90 अंश असं काहीतरी दिलेलं आहे. यापैकी एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बोला कसं सॉल्व करूया? हां सांगा बघूया कसं सॉल्व करता येईल. या कोणाचं मेजरमेंट आपल्याला काढायचं आहे. आता नोंद काय काय होतं सांगा. हा एक आहे 40चा दिलेलाच आहे. तुम्ही सांगा ही याची रॅडियस झाली, ही याची टँजंट झाली. रॅडियस परपेंडिक्युलर टू द टँजंट, हा शुअरली 90चा असेल. पुन्हा ही सुद्धा रॅडियस आहे, ही सुद्धा टँजंट आहे. रॅडियस परपेंडिक्युलर टू द टँजंट. अगेन वर्तुळाची त्रिज्या ही स्पर्शिकेला लंबरूप असते. याच्यावरचं एक विधान, एक सेंटेन्स आपण पूर्ण केलं होतं. आता आपल्याला ह्या कोणाचं मेजरमेंट काढायचं आहे. कसं काढणार? हा सगळाच्या सगळा हा काय सांगा, हा सगळा चौकोन आहे. परत तो सायक्लिक पण दिसतो का? बघा ह्या दोनांच्या मापांची बेरीज 180 आहे. अपोजिट अँगल्स जर सप्लिमेंट असेल तर तो सायक्लिक असतो. ह्याचाही वापर करता येईल. आणखीन एक महत्त्वाचा भाग वापरता येईल. या चौकोनाच्या चारही कोणाच्या मापांची बेरीज किती आहे म्हणता येईल? 360 आहे. त्यातले हे दोन्ही 180 गेले आणि हा कोणाचं माप आपल्याला काढता येईल. म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर सहज पण मिळवता येईल. किंवा ह्या सगळ्यांचं M कोन अधिक N कोन अधिक हा P कोन आहे
हा पी कोन अधिक हा कोन जो MON आहे, ह्या सगळ्यांची बेरीज 360 घेऊन सुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर काढता येईल. किती उत्तर काढणार सांगा बरं. ह्या दोन्हीची बेरीज 180 म्हणजे ह्या दोन्हीची बेरीज 180 असणार, कारण सगळ्यांची बेरीज 360 येणार आहे. म्हणजे हा कितीचा राहणार सांगा आता. M कोन 90चा आहे. 90, 90, 40 होय की नाही. आणि मग ह्या कोणाचं माप आपल्याला काढायचं होतं. कसं काढणार सांगा आता. हे किती होते. 90 90 180 220 झाले. आणि x बरोबर 360 वजा 220 किती आलं बघा. तर 100 अगदी बरोबर 140 किंवा सरळ हा 40 आहे म्हणजे हा 140 असला पाहिजे, कारण ह्या दोन्हीची बेरीज 180, ह्या दोन्हीची बेरीज 180 येते. अशा रीतीनं आजच्या तासिकेमध्ये हे एवढे सम्स असतात. मिक्स केलेले काही सम्स आपण 1, 2, 3 टॉपिक्समध्ये बघतोय. हे पण बघा. मॅथ्स 1मधले पण असं मिक्सिंग बघतोय. त्यानंतर राहिलेला एखादा टॉपिक पण आपल्याला ह्या आपल्या 21 ऑगस्ट पूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. त्याच्याही तुम्ही शंका मला शेअर्स करू शकता, तुम्ही मला सांगू शकता. ओके बाळांनो, ठीक आहे. तर मग थांबूया मग आजच्या तासिकेमध्ये. परत सगळ्यांना एक पुन्हा विनंती करतोय, सगळ्यांनी गणित मैत्री चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. आपल्या मित्रांना कळवा, जास्तीत जास्त मुलांच्यापर्यंत पोहोचवा, की जेणेकरून आमची एनर्जी त्या पद्धतीची वाढत जाईल. ओके बाळांनो.